नाही आले आणि आता का आले याशिवाय आम्ही काय प्रतिक्रिया देणार. शिवसेनेमध्ये उभी पडल्यानंतर ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल शिवसेना असेल हे दोन्ही पक्ष कुठेही एकत्रित आलेले एका व्यासपीठावर किंवा अशी तडजोड केलेली कुठेही पाहायला मिळत नव्हती. मात्र ताकद असेल त्याचप्रमाणे कणकवली असेल या दोन्ही ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि ठाकरेची शिवसेना एकत्रित आलेली पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य. का ह्या ज्या काही निवडणुका असतात विविध तालुक्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवरती लढल्या जातात. पक्ष म्हणून बऱ्याचशा ठिकाणी लढल्या जात नाहीत. त्या ठिकाणी दिवंगत आमदारांच्या सौभाग्य होती उभ्या आहेत पुण्यामध्ये, त्यामुळे उभाटाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मालवणमध्ये स्थानिक आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार ते एकत्र आलेले असतात. सर रायगडमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली तर सगळे मिळून गोगावलेंच्या विरोधामध्ये ठाकलेले आहेत. त्यांचं असं म्हणतायत की अश्लाघ्य भाषेत शिवसेनेच्या नेत्यांकडून आम्हाला उत्तर मिळालं त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती केलेली आहे. गोगावले हा पंथा बरेचशे गोगावले हा पंथा कितीही जण एकत्र आले तरी तोंड देण्याकरता त्या सगळ्यांना समर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीतला हा पट्टा आहे आणि तो त्यांना तोंड देणार. सर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन आहे सर्वच त्या ठिकाणी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करताय. आपण शिवसेनेचे खासदार आहात कसं अभिवादन जे आहे बाळासाहेबांना आज आदरांजली वाहण्याचे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कानाकोपऱ्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आपण पाहताय. या ठिकाणी सुद्धा बाळासाहेबांना आदरांजली देण्याकरता सर्व शिवसैनिक जमलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब थोड्याच वेळात त्या ठिकाणी येणार आहेत. बाळासाहेबांचं स्थान हे आमच्या आयुष्यात फार वेगळं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं चालायला आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीमागे. सर आज संपूर्ण स्मृतीस्थळावर सर्वच जण जाऊन अभिवादन करताना पाहायला मिळतात. मात्र गेली 2 दशकं जे वेगळे लढत होते ते दोन्ही ठाकरे आज एकत्रित बाळासाहेबांना अभिवादन केलं. श्रद्धेचा विषय आहे. यापूर्वी एकत्र येत नव्हते त्या ठिकाणी, यावर्षी एकत्र आलेलं आहे. त्याच्या मागची कारण किंवा त्याच्या मागचं स्पष्टीकरण वर्ष मात्र काही केलेलं नाहीये. स्वतःच धरण नाहीये. कचऱ्याचा देखील मोठ्या प्रमाणात बघा जितेंद्र आव्हाड एवढे घाबरलेले आहेत. त्यांचा जो काय अस्त चाललेला आहे म्हणजे त्यांच्या बरोबरच्या माणसाला जेव्हा आपण फोन करतो तेव्हा त्यांना विचारावं लागतं आज तू नक्की आहेस ना जितेंद्र आव्हाडांकडे का दुसरीकडे गेलाय. एवढी परिस्थिती आहे. आमचे नगरसेवक कळव्यामध्ये त्यांना एवढे घाबरलेले आहेत की त्यांचं कुटुंब त्यांच्या विरुद्ध त्यांना उतरावं लागलेलं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची परिस्थिती काय उभे राहिले तरी थरथर कापतात ही त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड काय करतात किंवा काय प्रतिक्रिया देतात त्यावर आमचं अस्तित्व नाही. त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी बैठक असते जितेंद्र आव्हाड हे माजी मंत्री होते, सद्यस्थितीला आमदार आहेत. ज्यांचा एकही नगरसेवक नाही, जे आता आमदार खासदार नाही त्यांच्या नंतर यांना स्थान असतं. एवढी वाईट परिस्थिती जितेंद्र आव्हाडांवरती आली. त्यांनी काय आमच्यावर टीका करावी. त्यांनी आधी स्वतःचे थरथरतायत ते स्थिर उभं राहता येतं की नाही ते पाहावं मग आमच्यावर टीका करतात. प्रभाग क्रमांक